नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. तमाम कोल्हापूर वासियांना तारा न्यूज कडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा. डीकेटीई सोसायटीच्या ETC इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले. मध्य प्रदेशमधील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट जबलपूर येथे आयोजित IDE बूट कॅम्प या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या स्मार्ट कॉलर प्रकल्पाने तृतीय क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेत देशभरातील 100हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयामधील 600हून अधिक गट सहभागी झाले होते. शिरोली दुमाला येथे गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मातृपितृ पाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी आनंदी जीवनासाठी वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश दिला. शेंडा पार्क येथील कुष्ठधामच्या इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज पुन्हा शेंडा पार्क पासून RK नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली. आगीचा मोठा भडका उडण्याआधीच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून तातडीने आग आटोक्यात आणली. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचं योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचं जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी ही अदानी कंपनीला दिली आहे. शेतीप्रमाणेच दूध व्यवसायात AI तंत्रज्ञान ब्लॉकचेन या माध्यमातून राबवून दुधातील भेसळ कशा पद्धतीने रोखता येईल यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईतील आझाद मैदानावर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र मोर्चा सुरू आहे. यापूर्वी निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प रद्द केला होता. मात्र आता तो पुन्हा का सुरू करण्यात येत आहे असा सवाल इथे उपस्थित झालाय. मोटर वाहन अधिनियमातील नवीन नियमामुळे महाराष्ट्रातील 50 HP वरील ट्रॅक्टरचं पासिंग थांबलं असून ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर विक्रेत्यांच्या समस्येची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि तातडीने योग्य ती पावले उचलण्याची विनंती केली. शाहूपुरी पोलिसांनी दोघा मोटरसायकल चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. शरद सुभाष ठोमके आणि विशाल मधुकर चव्हाण अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून सुमारे 4,42,000 रुपये किमतीच्या एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. शाहूपुरी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. शाहूवाडी तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा मान येथे आज होळीनिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील उपक्रमशील आणि राज्य शिक्षण पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर संजय जगताप यांच्या संकल्पनेतून होळीनिमित्त शाळेमध्ये बॉम्ब मारण्याची प्रथा जोपासली. या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.